श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो. ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुडती नर. जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. असे जे वर वर्णिलेले शरीर आहे ते माझ्या अमर्याद स्वरूपाशी जे ऐक्य पावले त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही. श्लोक. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन. मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ज्ञानोबा तुकाराम. एरवी ब्रह्मपणाची बडशे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळशे. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. एरवी अर्जुना, ब्रह्मलोकासारख्या थोर लोकांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत. पण मेलेल्या माणसाचे पोट दुखणे जसे बंद पडते ना तरी चैल्या नंतरे. न बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे. तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील महापुरात मनुष्य बुडत नाही, त्याप्रमाणे जे मला प्राप्त झाले ते मग संसाराने लिप्त होत नाहीत. एरवी जगदाकाराचे शिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे. ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे. एरवी सर्व ब्रह्मांडाचा शिरोभाग व बहुत काळपर्यंत नाश न पावणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये अग्रस्थान असलेला व त्रैलोक्यरूप पर्वताचे शिखर असा जो ब्रह्मलोक, जिये गावीचा पहारू दिवोवरी. एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी. विळोनी पांती उटी एकीसरी 14 जणांची. ज्या ब्रह्मलोकातील दिवसाच्या प्रहरभर देखील एका देवाधिपती इंद्राचे आयुष्य नसते, तर एका दिवसात एकामागून एक 14 इंद्र होऊन जातात. श्लोक. सहस्त्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदु. रात्रिम युग सहस्रांताम तेहो रात्रविदो जना. ज्ञानोबा तुकाराम. जय चौकडिया सहस्त्र जाये, तै ठाये ठाऊ विळूची होये. आणि तैसेची सहस्त्रवर्ये पाहे रात्री जेत. कृत, त्रेता, द्वापर, कली या 4 युगांची एक चौघडी होते. अशा 1000 चौकड्या झाल्या असता वास्तविक ब्रह्मदेवाचा दिवस होतो. तशाच प्रमाणे 1000 चौकड्यांची ब्रह्मदेवाची रात्र होते. एवढे अहोरात्र जे तिचे, तेनेन लोटती जे भाग्याचे. देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. एवढे मोठे दिवस व रात्र जेथे आहेत त्या दिवस रात्रीत न मरता जे भाग्याचे पुरुष ब्रह्मदेवाचा दिवस रात्र पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होत. एरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येत काही. मुद्दल इंद्राची दशा पाही, जे देहाचे 14. बाकीच्या देवांचे विशेष नवल काय सांगायचे. त्यात मुख्य जो इंद्र त्याचीच दशा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या दिवसात ते 14 होतात. परी ब्रह्मयाचिया ही आटा पहारा ते. आपुलिया डोळा देखते, जे हाती गातया ते अहोरात्र विद म्हणिपे. पण ब्रह्मदेवाच्या 8 प्रहराला म्हणजे पूर्ण दिवस रात्रीला आपल्या डोळ्यांनी जे पाहणारे आहेत त्यांना अहोरात्र जाणणारे असे म्हणतात. श्लोक. अव्यक्ताद व्यक्तव्य सर्वा प्रभवन्त्य हरागमे. रात्र्यागमे प्रलियन्ते तत्रे वावक्त संज्ञके. भूतग्रामास एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्र्यागमे वशापार्थ प्रभवत्य हरागमे. ज्ञानोबा तुकाराम. तये ब्रह्मभुवनी दिवसे पाये, ते वेळी गणना केही न समाये. ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ब्रह्मदेवाच्या सुषुप्तीत अव्यक्त असलेले विश्व संख्या करवत नाही असे असंख्य व्यक्त होते. पुढती देहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे. पाठी तैसाचे मग पहाटे भरो लागे. पुढे पुन्हा दिवसाचे 4 प्रहर लोटले की हा सृष्टीचा व्यक्त आकार समुद्र नाहीसा होतो. नंतर पुन्हा पाठ झाली की पुन्हा तसाच पूर्वीप्रमाणे तो आकार समुद्र भरू लागतो. शारदीयेची प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी. मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. शरद ऋतूचा प्रवेश झाल्याबरोबर ज्याप्रमाणे अभ्रे आकाशात जिरतात व मग पुन्हा ग्रीष्म ऋतू संपला की पुन्हा अभ्रे उत्पन्न होतात, तैसी ब्रह्मदिनाची आदी. हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ हा भूतसृष्टीचा पसारा 1000 चौकड्यांचा काळ
हे निमित्त पूर्ण होईपर्यंत दिसू लागतो. पाठी रात्रीचा अवसरू होये आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही युग सहस्त्र मोटका पाहे आणि तैसीची रचे. नंतर ब्रह्मदेवाच्या रात्रीचा समय आला की सर्व सृष्टी अव्यक्तात लीन होते. तोही रात्रीचा काळ 1000 चौकड्यांचा आहे आणि दिवस उजाडला की तसेच विश्व पुन्हा रचले जाते. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती. ये ब्रह्मभुवनीच्या होती अहोरात्रा माझी. ही उपपत्ती सांगण्याचे कारण असे की ब्रह्मदेवाच्या अहोरात्रीमध्ये जगाची उत्पत्ती व लय होतात हे समजावे. कैसे थोरवेचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साठोपा. परी पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला. अर्जुना, ब्रह्मलोकाची थोरवी एवढी आहे पहा की जो सर्व बीजाची साठवण, पण तोही पुनरावृत्तीच्या मापाचा शीघ झाला आहे. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत पुनरावृत्ती आहे असा त्याचा अर्थ आहे. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा. तो हा दिनोदयी एकसरा मांडतू असे. एरवी अर्जुना, हे त्रैलोक्य म्हणजे ब्रह्मलोकाचा पसारा आहे. तो दिवसा एकसारखा मांडला जातो. पाठी रात्रीचा समोपावे आणि अपेसाची साठवे. म्हणिये जे तिचे तेत स्वभावे साम्यासिये. नंतर रात्रीचा समय प्राप्त झाला की आपोआप जिथल्या तिथे साठवला जाऊन साम्यावस्थेला जातो. जैसे वृक्षपण बीजाशी आले की मेघ हे गगन झाले, तैसे अनेकत्व जेत सामावले ते साम्य म्हणिपे. ज्याप्रमाणे वृक्षपण बीजावस्थेला येते आणि अथवा अब्रे आकाशरूप होऊन राहतात, त्याप्रमाणे हा सृष्टीचा अनेकत्वाचा पसारा जेथे साठवला जातो त्याला साम्यावस्था किंवा अव्यक्त म्हणतात. श्लोक. परस्तस्मातु भावोन्यो व्यक्तो व्यक्ता सनातना. यस सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यती. ज्ञानोबा तुकाराम. तेत समविषमन दिसे काही, म्हणून भूते हे भाषणाई. जेवी दुधची झाल्या दही नामरूप जाय. जगाच्या त्या साम्यावस्था रूप अव्यक्त दशेत सारखे किंवा भिन्न भाव दिसत नाहीत, म्हणून तेथे भूतसृष्टी हा शब्दही लागत नाही. ज्याप्रमाणे दूधच दही झाल्यावर दुधाचे नामरूप नाहीसे होते, तेवी आकार लोपा सरिसे. जगाचे जगपण भ्रंशे, परी जे ते झाले ते जैसे तैसेची असे. त्याप्रमाणे आकार दिसेनासा झाला की जगाचे जगपणच राहत नाही. पण ज्या वस्तूच्या ठिकाणी हे जग असते ती वस्तू मात्र जशीच्या तशीच म्हणजे अविकारी असते. तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही. त्या वस्तूला स्वाभाविकच अव्यक्त म्हणतात आणि आकाराला जे आले त्याला व्यक्त म्हणतात. पण ही व्यक्त अव्यक्त भाषा एकमेकांच्या अपेक्षेने आहे. वास्तविक ते दोन्ही अवस्था नाहीत. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घनाकारू हारपे, जेवेळी अलंकार होती. ज्याप्रमाणे अलंकाराची रूपे आटली गेली असता त्या सर्वांच्या आटणेपणाला खोटी म्हणतात आणि नंतर जेव्हा तिचे अलंकार केले जातात तेव्हा त्या खोटीचा आकार नाहीसा होऊन अनेक अलंकार उत्पन्न होतात. ही दोही जैसी होनी, एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. पण लगड किंवा अलंकार हे दोन्ही भाव ज्याप्रमाणे केवळ आधारभूत सोन्याच्या ठिकाणी भासतात, त्याप्रमाणे जगताच्या व्यक्ताव्यक्तत्वाचा विचार आधार असलेल्या सत्तारूप परब्रह्मवस्तूच्या ठिकाणी होतो. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत. या दोही भावातीत अनादिसिद्ध. वास्तविक ती सनातन ब्रह्मवस्तू व्यक्त होत नाही किंवा अव्यक्त होत नाही, नित्य नाही किंवा नाशिवंत नाही. या दोन्ही भावाहून निराळी अशी ती अनादि व सिद्ध वस्तू आहे. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपन नाशिले निननाशे. अक्षरे पुशल्या न पुशे, अर्थू जैसा. ज्याप्रमाणे शब्दाचा अर्थ समजल्यावर शब्द पुसून टाकला तरी अर्थ पुसला जात नाही, त्याप्रमाणे जगत नाहीसे झाले असता म्हणजे अव्यक्त झाले असता ते नाश पावत नाही. म्हणजे त्या जगताच्या अव्यक्त दशेलाही परब्रह्म सत्तारूपाने आधार असते. पाहे पा तरंग तरी होत जात, परी तेत उदकते अखंड असत. तेवी भूताभावी नाशत अविनाश जे. हे पहा अर्जुना, पाण्यावर तरंग उत्पन्न होतात पण पाणी मात्र उत्पन्न होत नाही किंवा नाश पावत नाही.
ते अखंड असते. तसेच भूतसृष्टी नाहीशी झाली तरी जे नाश पावत नाही अखंड असते. ना तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी, तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. किंवा आटल्या जाणाऱ्या अलंकारात जसे न आटले जाणारे सोने असते त्याप्रमाणे जीवाच्या नाशिवंत आकारात जे अविनाशी राहते. श्लोक. अव्यक्तोक्षर इत्युक्त स्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषास परापार्थ भक्त्या लभस्त्वनन्यया यशांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. ज्ञानोबा तुकाराम. जया ते अव्यक्त मनो एकोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. जे मना बुद्धीन सापडे म्हणून या. अक्षर परब्रह्म मनबुद्धीने जाणले जाऊ शकत नाही, म्हणूनच त्याला कौतुकाने जे अव्यक्त म्हटले जाते त्याची स्तुती नव्हे. आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण नवचे. आकार लोपे न विसंचे नित्यतागा. आणि जे साकार स्वरूप झाले तरी त्याचे निराकारपण यत्किंचितही कमी होत नाही. तसेच आकार नाहीसा झाला तरी ज्याची नित्यता कधी जात नाही. म्हणून अक्षर जे म्हणजे तेवीची म्हणता बोधुही उपजे. जया परोता पैसून देखिजे या नाम परमगती. म्हणूनच त्याला अक्षर म्हणतात व तसेच त्याने त्याचे ज्ञानही होते. ज्याच्या पलीकडे काहीच नाही म्हणूनच त्याला परमगती म्हणतात. परी आगवा इही देहपुरी, आहे निजेलियाचे परी. जे व्यापारू करविना करी म्हणून या सर्व शरीरामध्ये जे व्यापार करीत नाही किंवा करवित नाही म्हणून निजल्यासारखे आहे. एरवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकही नठके गा सुबटा. दाही इंद्रियांच्या वाटा वाहतच्या हाती. आणि पाहू गेले तर देहाच्या जेवढ्या क्रिया होतात त्यापैकी एकही त्याच्या सानिध्यामुळे बंद पडत नाही. 10 इंद्रियांचे व्यापारूपी मार्ग सारखे वाहतच असतात. उकलुनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा. तो सुखदुःखाचा राजवाटा, भितराही पावे. विषयांचा बाजार मांडला जाऊन मग मन त्या बाजारातील चावडी होते. त्यामुळे राजाचा हिस्सा राजाला मिळावा त्याप्रमाणे तेथील सुखदुःखाचा वाटा आत मनाला मिळतो. परी राहू पौडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारून ठके. प्रजा पुलालेनी अभिलाखे, करीतची असती. पण राजा सुखाने झोपला असताही ज्याप्रमाणे शहरातील व्यापार बंद पडत नाहीत, प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असतात, तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरणवायूचे. त्याप्रमाणे बुद्धीचा जाणणे हा व्यापार किंवा मनाचे त्याग स्वीकार हे व्यापार, इंद्रियांचा क्रिया हा व्यापार, स्फुरणे हा वायूचा व्यापार. हे देहक्रिया आगवी, न करविता होय बरवी. जैसा न चलविते निरवी, लोकू चाले. ह्या संपूर्ण क्रिया देहाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सूर्य लोकांना चालवित नाही पण लोक चालतात, त्याप्रमाणे पुरुषाकडून न करविल्या जाता त्या होत असतात. अर्जुना तया परी, सुतला ऐसा हे शरीरी. मनोनी पुरुषुगा उधारी, मनिपे जयाते. अर्जुना तया परी, सुतला ऐसा हे शरीरी. मनोनी पुरुषुगा उधारी, मनिपे जयाते. अर्जुना, याप्रमाणे हा अक्षर पुरुष या देहाच्या ठिकाणी निजल्यासारखा आहे म्हणून याला पुरुष असे म्हणतात. आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एक पत्नी व्रते. येणेही कारणे जयाते, पुरुषू मनोये. आणखी याला पुरुष म्हणण्याचे दुसरे कारण असेही आहे की प्रकृती अत्यंत पतिव्रता आहे. ती या अक्षर स्वरूपाला सोडून क्षणभरही स्वतंत्र राहत नाही, म्हणून त्या प्रकृती पतिव्रतेशी हाही एकपत्नी व्रताने राहतो, म्हणूनही त्याला पुरुष म्हणतात. पै वेदाचे बहुवसपन, देखे चिना जयाचे अंगण. हे गगनाचे पांघरुण होय देखा. हा अक्षर पुरुष गगनाचे पांघरुण म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म व व्यापक असल्यामुळे वेदाने प्रतिपादलेल्या कर्म, देवता, कर्मांची फळे म्हणून सांगितलेले लोकालोक इत्यादी विषयांचे अनेकत्व त्याच्या अद्वितीय व्यापकतेत राहू शकत नाही. ऐसे जाणून योगीश्वर, जया ते म्हणती परात्पर. जे अनन्यगतीचे घर घेऊशितये. असे जाणून श्रेष्ठ योगीजन ज्या अक्षर पुरुषाला परात्पर म्हणतात आणि जो आपल्या अनन्य भक्ताच्या घराचा शोध करीत येतो. जे तनुवाचा चित्ते,
नाईकती दुजिये गोष्टी ते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे कोणी काया वाचा मनाने एका अक्षर पुरुषा वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, अशा एकनिष्ठ पुरुषाच्या एकनिष्ठेचे उत्तम पीक देणारे हा अक्षर पुरुष शेतच होय. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमू, ऐसा साच जयाचा मनोधर्मू, तया आस्तिकाचा श्रमू पांडवागा. हे संपूर्ण त्रैलोक्य सच्चिदानंद भगवत रूपच आहे, असा ज्याच्या मनाचा पक्का निश्चय झाला त्या आस्तिक पुरुषाचा अर्जुना हा अक्षर पुरुष म्हणजे राहण्याचा आश्रय आहे. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशाशी, जो निरभिमान्यांचे थोरपण आहे, जो निर्गुण स्वरूप झालेल्या पुरुषाची केवळ जाणीव आहे, व जो अक्षर पुरुष विषय सुखाविषयी निरीच्छ झालेल्या पुरुषाचे परमसुखाचे राज्य होय. जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तीशी उजू वाट जया गावा. जे अखंड संतुष्ट राहणाऱ्या पुरुषापुढे वाढलेले ताट आहे, संसाराची चिंता सोडून निश्चिंत झालेल्यांना व परमेश्वरा वाचून ज्यांना दुसरा स्वामी नाही अशांना जो अक्षर पुरुष आईप्रमाणे पोटाशी घेणारा आहे, आणि ज्या अक्षर पुरुष रूप गावाला जाण्याकरता भक्ती हाच सरळ मार्ग आहे. हे एक एक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया तो ठाऊची होईजे. हे याप्रमाणे एक एक गुणाचे वर्णन करून अर्जुना किती विस्तार करायचा. ज्या ठिकाणाला गेले असता जाणाराच ठिकाण होऊन जातो. हिवाचिया झुळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झालिया अर्का तमची प्रकाशू होय. ज्याप्रमाणे अखंड वाऱ्याच्या झुळकांनी ऊन पाणी थंड होते, किंवा अंधार सूर्याच्या समोर आला की ज्याप्रमाणे तोही प्रकाश होऊन जातो, तैसा संसारू जया गावा, गेला साता पांडवा, होऊनी ठाके आगवा मोक्षाचाची. त्याप्रमाणे ज्या गावाला गेले असता अर्जुना संपूर्ण संसारच मोक्षरूप होऊन जातो. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी झाले, पाठीन निवडेची काही केले काष्टपण. जशी लाकडे अग्नीत घातली की अग्निस्वरूप होऊन जातात, नंतर अग्नीपासून त्यांचे लाकूड पण अलग राहत नाही. ना तरी साखरेचा मागोता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. किंवा मोठाही बुद्धिमान झाला तरी ज्याप्रमाणे एकदा ऊसाची साखर झाल्यानंतर पुन्हा त्या साखरेचा ऊस तो करू शकत नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.